शेतकरी बांधवांनो, हा जो काही प्लॉट पाहताय तर हा आहे 8 फूट सरी तयार करून लागवड केलेला. आणि बघा 8 फूट सरी किंवा 2 सऱ्यातला अंतर 8 फूट असेल तर ऊस कसा जबरदस्त पोचतो. तर हे 2 उदाहरणं या ठिकाणी जे आहे ते आपल्याला दिसतील. 9632 सुद्धा आणि COM 265 सुद्धा. तर हा काय प्रयोग केला आहे थोडंसं आपण माहिती जी आहे ते जाणून घेणार आहेत. इथून इकडं सगळं जे आहे ते 265 आणि 9632. लागवड आहे 20 फेब्रुवारी 2026ची. कशा पद्धतीनं नियोजन केलं आहे, कोणी केलं माहिती घेऊ. या ठिकाणी 21 शुगर्सचे मुख्य शेतकी अधिकारी आदरणीय गडदे साहेब सुद्धा आहेत आणि आमची पूर्ण टीम आहे. तर दादा तुमचं पूर्ण नाव सांगा आणि ह्या गावाचं नाव सांगा. स्वप्नील बबुरवान हरकळ, रामपुरी शिवा. तुमचे शेतमालक जे आहेत त्यांचं काय नाव आहे? दत्तात्रय शंकरराव गायकवाड. ओके. आता नंबर सांगा मालकाचा तुमच्या. 95 79 76 29 88. ओके. तर आता हे पहिल्यापासून नियोजन या ठिकाणी जे आहे ते तुम्ही केलेलं, तर हे कशा पद्धतीनं नियोजन केलं हे सांगा. नियोजन म्हणजे काय आहे, तर याच्यात जवळपास सरी तयार करताना कशा पद्धतीनं तयार केली? 4 फुटावर म्हणजे बैलाची सरी वडी होती. 4 फुटावर. 4 फुटावर त्याच्यावर एक मोडी 8 फुटाची कंपल्सरी एक ठेवून दिली. ओके. आणि ऊस लागवड करताना पेरी समजा उभी न लावता आडवी लावली होती. म्हणजे कांडी जी आहे ती अशी उभी नाही लावली, आडवी लावली. आडवी 2 डोळी बेने केलेले होते. 2 डोळ्याचं बेन. ते काय कारण आडवं लावायचं कांड? म्हणजे बेट एका जागेवर एक होण्यामुळे असं उभी लावल्यावर जरा हे होते, उभं जास्त हे होतं. लावली की एका जागेवर एक बेट तयार होण्यामुळे समजा दोन्ही डोळ्याची एक बेट जुमडा होण्यामुळे आडवं केलेलं आहे. तर आता हे जी काही खूप चांगल्या पद्धतीनं प्रॉपर तुमचा वरंबा जो आहे तो खूप जबरदस्त झालाय. म्हणजे ह्याच्यात जर पाहिलं आपण तर कमीत कमी 2 ते 3 कांडे जे आहेत ते मला वाटतं तुमचे ह्या वरंब्यात गेलेत. तर ते कशा पद्धतीने गेलेत, काय माती लावण्याचं नियोजन कसं होतं सगळं व्यवस्थित सांगा. फक्त बैलानच लावलेलं आहे. रिव्हर्स फॉरवर्ड रोटर काय नाही? काहीच नाही. बैलानं कशी लावायची माती? बैलानं म्हणजे आधी काय केलं, पलीकडून अलीकडून 2 तास आणले बैलाचे. बर. पुन्हा 3 फुटी वखर मोठा लावला बैलाला. पुन्हा एक 2.5 केला ना, आता शेवटचा 2 न केला. 2 न केला. 2 फुटी वखर. मग हे मध्ये जीपर्यंत माती जी गेली ती त्याच पद्धतीने गेलेली आहे का ढकलावी लागली तुम्हाला? ढकलायची गरजच नाही. ढकलायची गरज पडलेली नाहीये. ठिबकचे काय फायदे झाले? ठिबक केलं म्हणला तुम्ही. ड्रिपनं खत सोडली होती मधात. आता ठिबक कसं केलं तर दुहेरी काही एक केली? दोन्ही बाजूने ठिबक होतं. दोन्ही बाजून. आणि कुठल्या म्हणजे एकदम भरमारात होतं का कडला? एकदम जवळपास पलीकडे एक इंच सोडून अलीकडे एक इंच सोडून झाडापासून बाजू. ओके. तर आता मला सांगा या ठिकाणी जी काय आपण कांड्या मोजल्या ती किती कांड्या आहेत सध्या? 10 12 कंपल्सरी 10 12 12 कांड्या आहेत. फेब्रुवारी 2026 ची लागवड आहे, 20 तारखेची. ओके. तर शेतकरी बांधवांनो आणखीन एक मी निरीक्षण दाखवेन. खत जरा दाखवा बरं तुम्ही. आता पावसाळा खत कसं टाकलं जरा ते दाखवा जरा. उकरीला याच्या बुडाला टाकून दिलेला वरी कंपल्सरी. हे काय एक फुटावर खत टाकून दिलेलं आहे. हा. आता खत टाकायची पद्धतच सांगा एकदा, दाखवा तुम्ही. आता समजा इथं तुम्हाला खत टाकायचं टाकला, इथं जवळपास इथं टाकला, लगेच इथं टाकलेलं. एक फुटावर जवळपास खत टाकून झाकून टाकलेलं. आणि खाली किती उकरीलं तुम्ही? उगा 4 बोटच उकरले. 4 बोट उकरीलं आणि त्याच्यामध्ये खत जे आहे ते टाकून दिला. प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने केलं. समजा ह्याच्या ऐवजी पाडेगाव संशोधन केंद्राची पहार जर आपण वापरली असती तर सोपं गेलं असतं का नाही? गेला असतं, पण आता आपल्याला असं वाटलं नव्हतं म्हणून तुम्ही ह्या पद्धतीने केलं. तर हे खूप प्रॉपर योग्य पद्धत आहे शेतकरी बांधवांनो ह्यांनी. आणि मला सांगा आता ह्याला प्रत्येक एक फुटाला इथं आणि पलीकडून पण का तसं केलं नाही? नाही, ऐन मधात टाकलेलं. ऐन मादामध्ये म्हणजे ह्या ऐन मादामध्ये जे आहे ते मध्यभागी एक फुटावर जे आहे ते ह्यांनी खत जे आहे ते माती आड जे आहे ते केलंय. तिथं का ते खत सुद्धा जे आहे ते त्या ठिकाणी बेटामध्ये दिसायलेलं आहे. आणखीन एक मी निरीक्षण या ठिकाणी थोडंसं दाखवेन. आम्ही उकरीलं होतं तर ऊसाच्या 2-3 कांड्या आतमध्ये जाणं गरजेचं का आहे तर बघा हो का, हे जे काही कांडा आहे तर हे पूर्णपणे हे मातीमध्ये भोदामध्ये गेलं. तर इथून बघा ह्या रूट बँडवरून मुळ्या सुटायला चालू झाल्या आणि एवढ्या लांबपर्यंत ह्या मुळ्या आल्या. ह्याच्यामुळं ऊसाला जे आहे ते उत्कृष्ट असा आधार भेटतो. आणि दुसरं हे सगळ्या मुळ्या अन्नद्रव्य शोषण घेऊन ह्या ऊस पिकाला ते भेटतं आणि त्याच्यामुळं उत्कृष्ट अशी वाढ जी आहे ते या ठिकाणी भेटते. दुसरं आणखीन एक, ह्यांनी 8 फुटावर जायचं काय कारण आहे? 8 फुटावर जायचं काय कारण आहे? 8 फुटावर म्हणजे हवा लागण्यामुळे ऊसाला. हवा. मग हवा लागल्यामुळे काय झाला का फायदा? ऊसाचा फायदा व्हायला ना, ऊसाची जाडी वाढली. म्हणजे ह्या कंपॅरेटिव्ह जर दुसऱ्या ठिकाणचे ऊस बघितले तर तुमच्या ह्याच्यात जाडी नाही आणि वाढीच्या बाबतीत काय फरक आहे? वाढ म्हणजे भरपूर व्हायली नाही.
जबरदस्त आठ वाढ फूट झालेली आहे 8 फूट अंतरामुळे. आता हे पाचट कशासाठी काढले हे सगळं? म्हणजे काय नाही, पाचट फक्त जाडी वाढण बघण्यामुळे ती पाचट काढून बघला. ओके, ठीक आहे. तर साहेब काय सांगाल, इथं 8 फुटाची जी काही जाडी आहे आणि आपण पाहतोय एकदम इवन अशी जी आहे ते वाढ ह्या ठिकाणी सगळी झाली, जाडी जबरदस्त भेटली, काय सांगाल तुम्ही? सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आपण पारंपरिक पद्धतीनं आपण 3 फुटाहून 4 फुटावर, पण 4 फुटाच्या पुढे सोनपेठ तालुका, पाथरी तालुका, मानवत तालुका, परळी तालुका अद्यापपर्यंत जायला तयार नाहीत. येणारा काळ हा यांत्रिकरणाचा आहे. मनुष्यबळ कमी असल्यामुळं आता लेबर तुडीची यंत्रणा मिळणार नाही. जेणेकरून जर आपण 5 फूट 8 फुटाच्या पुढे जर लागवड केली, 6 फूट 7 फुटाच्या पुढे जर लागवड केली तर आपल्याला तोडणीसाठी उपयोगी होणार आहेत. आणि परत प्लस पॉईंट 8 फुटाचा एक आहे की जाडी रुंदी ह्याची ऊसाची भरपूर वाढती, सूर्यप्रकाश भरपूर मिळतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त 8 फुटाची लागवड करावी असं सर्व शेतकरी बांधवांना नम्र आव्हान आहे 21 शुगर कारखान्यातर्फे सायखेडा. ओके.